आपण ऐकत आहात कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग भाग 23. तिने त्याला प्रतिकार करायचा प्रयत्न केला, पण त्याच्या शक्तीपुढे ते कमी होतं. त्याने तिच्या साडीचा पदर आपल्या हाताने खसकन तिच्यापासून वेगळा केला. तसं तिने आपली सगळी शक्ती एकवटून त्याच्या मुस्काटात मारली. तसं त्याने सुद्धा तिला जोरात कानाखाली मारली. त्यावरच ती धाडकन जाऊन बेडवर पडली. तिच्या तोंडून रक्त येत होतं, पण तरीसुद्धा त्या माणसाने तिचे केस पकडले आणि ओढत तसंच तिला उभं करत तिचं डोकं शेजारी असलेल्या मिनी टेबलवर आपटलं. तिचं डोकं यावेळी सुन्न झालं होतं. थोडं रक्तसुद्धा येत होतं डोक्यातून. पण तिला या माणसापासून वाचायचं होतं, त्यामुळे तिने प्रतिकार करायचा प्रयत्न चालू होता. पण एका पॉइंटवर तिच्या डोक्याने सुद्धा काम करायचं बंद केलं. बेशुद्ध निश्चित जमिनीवर पडणार होती ती. आणि याचाच फायदा घेऊन त्या माणसाने तिला बेडवर फेकलं. तो माणूस तिच्या अंगावर गेला आणि तिच्या शरीरावरची राहिलेली साडी काढून फेकली. त्यानंतर त्याने तिच्या मानेत आपला चेहरा नेला. त्याच्या पुढे सुद्धा बरंच काही होतं, पण ते बघण्याची त्याची हिंमत झाली नाही. एवढं बघूनच तो हादरून गेला. त्याच्या शरीरात थरथर निर्माण झाली होती फक्त तेवढा सीन बघून. त्याने फोन स्विच ऑफ करून तिथेच सोफ्यावर फेकून दिला. सध्या तरी त्याच्या मेंदूने काम करायचं सोडून दिलं होतं. तो आपलं डोकं सोफ्याच्या मागच्या दिशेने टेकून बसला होता. स्वतःचा श्वास आणि हृदय बंद पडल्यासारखं झालं त्याला. डोळ्यातून एक तप्त अश्रू गळून सोफ्यात जाऊन लुप्त झाला. त्याला बघतानाच एवढा त्रास होत होता, तर तिने कसं सहन केलं असेल हे सगळं. त्याने तिला मारलेली चापट, त्यानंतर तिचं आपटलेलं डोकं, खरंच हे खूप निर्दयी कृत्य होतं. आणि सगळ्यात जास्त तर तिच्यासोबत केलं गेलेलं कृत्य खूपच किळसवाणं होतं. त्याने आजपर्यंत कधीच टीव्हीमध्ये सुद्धा इंटिमेट सीन बघणं पसंत केलं नव्हतं. कधी अशा बाबतीत केस हँडओव्हर करायची वेळ आलीच तरीसुद्धा त्याने अशा गोष्टी फक्त ऐकल्या होत्या. आणि आज हा असा सीन बघून त्याच्यावर खूपच जास्त परिणाम झाला होता. कदाचित मूव्हीमध्ये असे सीन बघत असलेल्या व्यक्तीला काहीच वाटणार नाही, पण त्याच्यासारख्या व्यक्तीला खूप फरक पडत होता. टीव्हीमधले रेप सीन्स खोटे असतात हे सर्वांनाच माहीत असतं. त्यामुळे लोक तात्पुरती हळहळ व्यक्त करून ते विसरून जातात. पण हा व्हिडिओ खऱ्याखुऱ्या घडलेल्या घटनेचा साक्षीदार होता. त्यात त्याने जे दृश्य बघितलं होतं त्याने तो पूर्ण हादरून गेला. पण एक मिनिट, ह्यामध्ये तर संग्राम नसून दुसराच कोणीतरी व्यक्ती आहे. त्याच्या मेंदूचे अचानक धाव घेतली. त्याने थरथरत्या हाताने फोन पुन्हा घेतला आणि ओपन करून बघितला. पण अजूनही त्याची हिंमत पुन्हा व्हिडिओ रिप्ले करायची झाली नाही. जवळपास 1.5 तासाचा तो व्हिडिओ होता. त्यात ती कशा अवस्थेत असेल आणि तिच्यासोबत काय काय झालं असेल हे समजायला त्याला वेळ लागला नाही. पुढे काय दिसणार आहे हे माहीत असूनसुद्धा त्याला तो व्हिडिओ रिप्ले करू शकत नव्हता. जरी तो व्हिडिओ रेकॉर्ड झालेला असेल तरीसुद्धा. त्याने तसाच फोन स्विच ऑफ करून टाकला. आता त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे फक्त देवाक्षीच देऊ शकत होती. कदाचित तिला तशा अवस्थेत बघायची हिंमत झाली नव्हती त्याची, आणि तिला असं बघायचं सुद्धा नव्हतं. कदाचित संग्रामच्या खुनाचा याच घटनेशी संबंध काय असू शकतो. पण सध्या तरी त्याला त्याच्या खुनापेक्षा तिच्यासोबत जे झालेलं आहे त्यावर ॲक्शन घ्यायची होती. त्या व्हिडिओमधल्या व्यक्तीला शोधायचं होतं. त्याने बेडरूमचं दार उघडून बघितलं तर ती जमिनीवर बेशुद्ध पडली होती. त्याने तिला उचललं आणि विराटच्या हॉस्पिटलमध्ये नेलं.
रात्रीची वेळ असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती. त्यामुळे विराटने तिचं लगेच चेकअप केलं. टेन्शन आणि जास्त हालचालीमुळे मिसकॅरेज झालंय तिचं. त्यामुळे आत्ताच्या आत्ता अबॉर्शन करायला लागणार आहे, विराट म्हणाला. तसं शिवमने त्याला घडलेल्या सगळ्या गोष्टीबद्दल आधीच माहिती सांगितली होती. त्याने देवाच्या मूर्तीसमोर आपले हात जोडले. तिला काही होऊ नये म्हणून त्याने देवाला प्रार्थना केली. या क्षणी त्याने तिला आत्तापर्यंत बोललेले सगळे वाईट शब्द आठवत होते आणि कदाचित यामुळेच त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याने तिच्यावर मागच्या वेळी कॅरेक्टरलेस असल्याचा आरोप केला होता. पण ती एवढं होऊनसुद्धा अजूनही पवित्र होती आणि तिच्यावर रेप करणारी व्यक्ती नीच. कारण तिचं मन पवित्र होतं. पवित्रता ही शरीरावरून नाही तर मनाच्या निर्मळपणावर ठरते आणि तिचं मन पाण्यासारखं निर्मळ होतं. त्याचं मन रात्रीपासून त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. कदाचित याच गोष्टीमुळे तो घरी जाऊन नीट झोपलासुद्धा नव्हता आणि पहाटेच तिला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आला. तिच्यासाठी काही बिस्किटे आणि एनर्जी ड्रिंक आणली होती. तिच्या रूममध्ये जाऊन बघितलं तर तिला अजूनही शुद्ध आली नव्हती. तो तिथे असलेल्या सोफ्यावर जाऊन बसला. कदाचित तिला जाग येण्याची वाट बघत होता. तिच्यावर लक्ष ठेवता ठेवता तो बसल्या जागीच झोपून गेला. असंही त्याला झोपेची खूप गरज होती. तिला काही तासानंतर शुद्ध आली. डोळे उघडल्यानंतर काही वेळ तिचे डोळे वेगळ्याच दिशेला फिरत होते, ज्यावर तिचासुद्धा कंट्रोल नव्हता. काही वेळानंतर तिच्यावरच्या औषधाचा परिणाम कमी झाला आणि तिचं पहिलं लक्ष स्वतःकडे गेलं. एका खॉटवर झोपली होती ती आणि हाताला सलाईन लावली होती. तिने आपला पाय हलवण्याचा प्रयत्न केला, पण पोटात कोणीतरी चाकू खुपसल्यासारखी वेदना होऊ लागली. त्यामुळे तिने पाय स्थिर ठेवला. आपल्या आसपास बघितलं तर यावेळीसुद्धा ती हॉस्पिटलमध्ये होती. तिला काही समजत नव्हतं. पण अचानक तिची नजर बाजूच्या सोफ्यावर गेली. तिथे तो मागे आपलं डोकं टेकवून हाताची घडी घालून झोपला होता. त्याला बघूनच तिला आठवलं की रात्री त्याने फोन घेतला होता आणि कदाचित त्या फोनमध्ये त्याने जे काही होतं ते सुद्धा बघितलं असेल. या विचारानेच तिच्यावरचा असर झटक्यात कमी झाला. तिचं मन आतल्या आत खात होतं. स्वतःचं जीवन नकोसं झालेलं आता तिला. कारण आता त्याला हे सुद्धा समजलं होतं की कदाचित संग्रामनेच तिचा रेप केलेला आहे. म्हणूनच तिने त्याला मारलं असेल. वरून त्या व्हिडिओमुळे तिच्या इज्जतीच्या चिंध्यासुद्धा उडल्या असतील असं तिला आता वाटू लागलं होतं. त्याला बघून ती बरंच हायपर झाली होती. पॅनिक मोडमध्येच तिने आपल्या हाताची सलाईन स्ट्रीप काढली आणि जमेल तितका जोर लावून उठण्याचा प्रयत्न करू लागली. पण ती जितका उठण्याचा प्रयत्न करत होती त्यापेक्षा 1000 पट तिच्या पोटात वेदना होत होत्या. तिला आत्तापर्यंत समजलं होतं की तिचं कशाचं ऑपरेशन झालेलं आहे, पण तिला तिच्या पोटात असणाऱ्या बाळाची काळजी वाटत नव्हती. असंही रात्री तिनेच तर स्वतःच्या पोटात बुक्क्या मारल्या होत्या. कारण तिच्या पोटात जे वाढत होतं ते तिच्या शरीराचा काही अंशी भाग असलं तरी तिला मनातून त्या बाळाबद्दल कधीच काही वाटलं नव्हतं. ते बाळ तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या पोटात वाढत होतं आणि याच गोष्टीचा तिला त्रास होत होता. खरं तर एका मुलीसाठी आई होणं ही खूप आनंदाची गोष्ट असते. ती आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळाबद्दल खूप जास्त प्रोटेक्टिव्ह आणि पॉझेसिव्ह असते. कारण ते बाळ तिच्या मर्जीने वाढत असतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते बाळ तिला आवडणाऱ्या व्यक्तीचा आणि तिचा अंश असतं.
जर तो अंश तिच्या शरीरात तिच्या मनाविरुद्ध रोवला असेल आणि ती व्यक्ती तिच्या आवडती नसेल तर तिला त्या बाळाबद्दल नेहमीच पश्चाताप होईल. ती बाळाशी कधीच इमोशनली अटॅच होणार नाही. आणि हेच तिच्या बाबतीतसुद्धा होतं. असंही नव्हतं की तिने मुद्दामून पोटात बुक्क्या मारल्या होत्या. तिचा मेंदू त्यावेळी इतका पॅनिक झाला होता की बरोबर आणि चूक यातलं अंतर तो समजू शकत नव्हता. घडणाऱ्या सगळ्या गोष्टी तिच्या मेंदूवर अचानक येऊन आदळल्या होत्या. त्यामुळे तिने अजाणतेपणे का होईना आपल्याच पोटात मारून घेतलं होतं. ज्यावेळी ती पोटातल्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळी तीसुद्धा मरणयातना भोगत होती. शेवटी मारणारे हातसुद्धा तिचेच होते आणि मार खाणारं पोटसुद्धा तिचंच होतं. तिचा मेंदू त्यावेळी वेदना होत असतानासुद्धा स्वतःला हानी न पोहोचवण्याचा मेसेज देण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने फक्त त्या पोटाच्या वेदना आणि दुःख सहन करून घेतलं. कारण त्याच्यातसुद्धा हिंमत नव्हती तिला थांबवण्याची. पोटात दुखत असतानाच सुद्धा ती सगळा जोर लावून बेडवरून उठून बसली. पण त्यावेळीच तिच्या पोटातून वेदनेची भयंकर कळ आली आणि ती जोरात किंचाळली. तिचा वेदनेचा तो आवाज ऐकून तो खाडकन झोपेतून उठला. समोर बघितलं तर ती वेदनेने तडफडत होती. तो पटकन उठून तिच्या जवळ गेला आणि तिला हात लावणार तोच ती त्याला जवळ बघून घाबरली आणि अजूनच ओरडायला लागली. तिचा आरडाओरडा ऐकून काही नर्स तिथे आल्या. त्यांनी तिला शांत करून तिथे झोपवण्याचा प्रयत्न केला. पण ती तशीच बेडवर बसून किंचाळत होती. तिचं हे रूप बघून तिथे असणारा सगळा स्टाफ घाबरला होता. तिचे मोकळे केस विस्कटलेले होते. चेहरा पांढरा फिकट पडलेला आणि डोळ्यातून धरणासारखं पाणी वाहत होतं. डोळ्यात पाण्याच्या रूपात जणू रक्तच उतरलं होतं असं वाटत होतं. चेहऱ्यावर हजारो चाकू खुपसल्याची वेदना आणि तिचं ते अंगात जीव नसतानासुद्धा ओरडणं हे सगळं बघून आज पहिल्यांदाच त्याचा BP लो झाला होता. आज त्याचं त्यालाच सुचायचं बंद झालं होतं. एका नर्सने विराटला तिथे बोलवून आणलं. त्याने त्या सगळ्यांना तिथून बाहेर जाण्याचा इशारा केला आणि ती जिथे बसून ओरडत होती तिथे जाऊन हळूच तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तरीसुद्धा तिचं ते रडणं आणि किंचाळणं कमी झालं नव्हतं. त्याचे हातसुद्धा तिला हात लावताना कापत होते. तो तिच्या बाजूला सरकला आणि त्याने तिला आपल्या स्पर्शाने आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तिचं रिलॅक्स होणं खूप गरजेचं होतं. नाहीतर तिला इंजेक्शन देता येणार नव्हतं. ऑपरेशनमुळे तिचे ऑर्गन्स आणि शरीर अशक्त झालं होतं. त्यात तिचा हाय झालेला BP यामुळे तिच्या शरीराचा बॅलन्स ढासळू शकत होता. तो तिच्या जवळ गेला आणि तिच्या पाठीला थोपटत तिचं डोकं आपल्या पोटाशी कवटाळलं. शांत हो, विराट तिला थोपटत म्हणाला. त्याच्या एवढ्या शब्दांनी ती बऱ्यापैकी शांत झाली होती. सध्या यावेळी तिच्याजवळ असणारा कुठलाही पुरुष तिला नकोच वाटला असता. पण त्याचा स्पर्श आणि तो तिला आईची आठवण करून देत होता. त्याच्या स्पर्शात जी काळजी आणि पवित्रता होती जी फक्त तिला तिच्या आईच्या स्पर्शात जाणवायची. हे बघ, आत्तापर्यंत जे झालं ते आपण बदलू शकत नाही. पण आपण आपलं फ्युचर बदलू शकतो. आणि ते सुद्धा फक्त पास्टचा विचार करणं सोडून देऊन. आयुष्य आणि शरीर हे फक्त आपल्याला एकदाच भेटलेलं असतं. जर या दोन्ही गोष्टींना काही झालं तर ते परत मिळवता येत नाही. त्यामुळे तू या गोष्टींचा विचार सोडून तुला कसं आनंदाने जगता येईल हा विचार कर. विराटचा तिला स्टेबल करण्याचा प्रयत्न चालू होता. त्याच्या एवढं बोलण्याने ती अचानक शांत झाली आणि त्याच्याकडे पाण्याने डबडबलेल्या डोळ्यांनी बघत त्याला तिने प्रश्न विचारला. माझ्यासोबत इतकं वाईट झालेलं असतानासुद्धा कशी पॉझिटिव्ह राहू? कदाचित काही क्षण माझ्या ठिकाणी उभं राहून दाखवू शकता का तुम्ही?
शरीर हे एकदाच भेटलेलं असतं ना, मग त्याने आणि माझ्या मनाने ज्यावेळी त्या यातना भोगल्या आहेत त्या कशा विसरता येतील? तिने प्रश्न शांततेत विचारले होते, पण त्याच्यातला माजलेला कल्लोळ त्याला जाणवत होता. यावर काय उत्तर देणार होता तो? तिचे प्रश्न ऐकून तो स्तब्ध झाला आणि त्याच्या मागे उभा असलेला तो सुद्धा. आज पहिल्यांदाच ती स्वतःबद्दल घडलेल्या गोष्टीबद्दल जाब विचारत होती. एवढं सगळं घडलेलं असताना हे लोक कसे तिला आनंदी राहण्याचा सल्ला देऊ शकत होते? ज्याचं जळतं त्यालाच कळतं ही म्हण अगदीच खरी आहे. समोरच्याने फक्त सल्ले द्यायचे की असं राहा तसं राहा, पण ज्या गोष्टी ज्या त्या व्यक्तीने सहन केलेल्या आहेत तिलाच माहीत असतं की ती कुठल्या त्रासातून गेली आहे. तिचे निरागस डोळे त्याला प्रश्न विचारत होते. ती त्याच्याकडेच उत्तराची अपेक्षा करत बघत होती, पण तिच्या या अवघड प्रश्नांची उत्तरे त्या दोघांकडे सुद्धा नव्हती. विराटच्या केबिनमध्ये. तिला आत्ता कसं तरी कंट्रोल करून झोपवलं आहे मी, पण पुन्हा तिला कंट्रोल करता येऊ शकणार नाही. पुढच्या वेळी जर ती अनकंट्रोल झाली तर काहीही करू शकते ती, विराट त्याला म्हणाला. मला वाटतं सध्या तरी तिच्याजवळ कोणीतरी असायला हवं जे तिला नीट समजावून सांगेल. नाहीतर तिची काउन्सिलिंग तरी करावी लागेल, नाहीतर अजून ती जास्त डिप्रेशनमध्ये जाईल. शिवम विराटला म्हणाला. आपण एक काम करता, तिच्या आईची आपण जेलमधून सुटका करता. सध्या तरी तीच एक व्यक्ती आहे जी तिला सांभाळू शकेल. तिला मेंटली सपोर्ट तिची आई देऊ शकते. अशा वेळी आपण सुद्धा एकदा तिच्या आईला भेटूया. कदाचित आपल्याला तिच्यासोबत हे सगळं कोणी केलं आहे हे समजेल, विराट शिवमला म्हणाला. हां, मला पण असंच वाटतंय, शिवम काहीतरी विचार करत म्हणाला. तिच्यासोबत जे काही घडून गेलं यामुळे शिवमला वाईट वाटत होतं आणि तिच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नरसुद्धा झाला होता. स्थळ जेल. कुमुदिनी कोण आहे इथे? जेलरने आवाज दिला. तसं एका जेलमध्ये काही बायका होत्या. तिथून उठून एक स्त्री आली. तिच्या चेहऱ्यावर नैराश्य आलेलं होतं. झोपत नीट नसल्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार झाली होती. चला, तुमची बेल झाली. ही घ्या तुमची कपडे आणि तयार होऊन बाहेर या. कोणीतरी तुम्हाला भेटायला बाहेर आलेलं आहे. जेलर त्यांच्या हातात त्यांची आधीचीच कपडे टेकवत म्हणाली. हे ऐकून त्यांना असं वाटलं की त्यांच्या मुलीनेच त्यांची बेल केली. त्यामुळे त्यांना आनंद झाला. कधी एकदाचं तिला भेटते असं त्यांना झालं होतं. त्या जिथे मेन ऑफिस असतं तिथे गेल्या. विराटने त्यांचे बेल पेपर्स आधीच रेडी करून ठेवले होते. फक्त आता त्यांना सही करावी लागणार होती. त्यांनी तिथे प्रवेश केल्याच विराटने त्यांना बघितलं आणि काही क्षण त्याचा मेंदू ब्लँक झाला. कुमुदिनीने तिथे जाऊन सही केली. माझी मुलगी कुठे दिसत नाहीये? त्यांनी इकडे तिकडे बघतच चेअरवर बसलेल्या शिवमला विचारलं. तुम्हाला तुमच्या मुलीला नाही तर यांनी सोडवलं आहे. हे डॉक्टर विराट. शिवमने त्याची थोडक्यात ओळख करून दिली आणि पुढचं काही सांगणं टाळलं. कदाचित त्या गोष्टी विराटच त्यांच्याशी व्यवस्थित डिस्कस करू शकत होता. थँक्यू तुम्ही माझी बेल केल्याबद्दल. त्या त्याच्याशी खूपच फॉर्मल पद्धतीने बोलल्या. पण त्यांचं हे वाक्य ऐकून त्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. समोरची स्त्री आपल्याला ओळखू शकली नाही याचं वाईट वाटत होतं विराटला. त्याने जबरदस्तीने त्यांना हसून ग्रीट केलं, पण कदाचित मनात वेगळंच काहीतरी होत होतं. पण तुम्ही माझी बेल कशी काय केली आणि माझी मुलगी का नाही आली मला भेटायला? त्यांनी विराटला प्रश्न विचारला. तो मात्र आत्ता विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर न देता त्यांना सरळ इग्नोर करत तिथून रागात निघून गेला. इतके दिवस मला घुरं आलेलं होतं, आता याला मधूनच काय झालं
असा प्रश्न शिवमला पडला. त्यांना त्याचं वागणं समजलं नाही म्हणून त्याने आग्नेयकडं प्रश्न पडलेल्या डोळ्यांनी बघितलं. 1 मिनिट, तुम्ही इथेच थांबा. त्यांना असं बोलून शिवमसुद्धा विराटच्या मागे गेला. विराट, काय चाललं आहे तुझं? त्याबद्दल किती सॉफ्ट कॉर्नर होता तुझ्या मनात, आणि आजच असं अचानक तिची घेतलेली जबाबदारी मध्येच का सोडून जात आहेस? तो कार चालू करत असलेल्या विराटला थांबवत म्हणाला. मला इथून जाऊ दे. मला त्या बाईचा अजिबात चेहरा बघायचा नाही. ती फक्त स्वतःचा विचार करणारी 1 नंबरची स्वार्थी बाई आहे. विराट कार चालू करत म्हणाला. तो जे काही बोलत होता ते आग्नेयच्या डोक्यावरून जात होतं. ओळखतोस का तू त्यांना आधीपासून? आग्नेयने विराटला विचारलं. मला याबद्दल काहीही विचारू नकोस. तिकडे त्यांचं काय करायचं आहे त्यांना ते करू दे, विराट विषय टाळत म्हणाला. आग्नेयने कारच्या डोअरमधून वाकून चावी काढली. तसं विराटने त्याच्याकडे रागात बघितलं. माझी चावी मला परत दे, विराट कारमधून उतरत त्याला म्हणाला. नाही देणार मी. काय करायचं आहे ते कर, आग्नेय विराटला म्हणाला. मी शेवटचं सांगतोय, मला चावी परत कर, विराट आपला जबडा घट्ट करत म्हणाला. असं वाटत होतं की रागाने कुठल्याही क्षणी तो त्याच्या अंगावर झडप घालेल. नाही देणार, काय करशील? आग्नेय हाताची घडी घालत म्हणाला. काही करेन मी आता, तो रागाने म्हणाला. पहिलं मला हे तर सांग की तू तिच्या आईला बघून एवढा का चिडला आहेस? ओळखतोस ना तू त्यांना आधीपासून? त्याने विचारलं. तू आमच्या पर्सनल गोष्टीशी जास्त चौकशी करू नकोस. तुझं जेवढं काम आहे तेवढंच कर, विराट त्याला म्हणाला. तेच काम करतोय. त्यांची केस माझ्याकडे आहे म्हणून चौकशा करायची गरज पडते. नाहीतर मला काही गरज नव्हती तुमच्या पर्सनल गोष्टीत नाक खुपसण्याची, तो सुद्धा त्याच टोनमध्ये म्हणाला. तिकडे काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही गोंधून घ्या, विराट तोंड वाकडे करत म्हणाला. आमचं आम्ही गोंधून घेऊ, पण गोंधून घेतल्यावर तुझ्या कापसाची आणि औषधाची गरज पडेल तेवढीच मदत कर आम्हाला. बाकी आमचं आम्ही बघायला समर्थ आहोत, आग्नेय त्याला चेष्टेने म्हणाला. बाबा का डोक्याला ताप देतोय? जाऊ दे ना मला, विराट चिडत म्हणाला. ठीक आहे जा, पण एवढंच सांग, या जागेवर तुझी आई असती आणि तुझ्या बहिणीसोबत असं झालं असतं तर तेव्हासुद्धा तू त्यांना असंच सोडून गेला असतास का? एकदा त्यांच्या मनस्थितीचा तरी विचार कर, असं म्हणत त्याने खिशातून चावी त्याच्या हातात टेकवली. पण त्याच्या या वाक्याने त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आपण फेकलेला फासा काम करतोय हे बघून तो मनातल्या मनात खुश झाला. काय झालं, जा ना आता, विराटचे पाय आता तिथेच थांबले होते. जर माझी आई माझ्यासोबतच थांबली असती तर मी आज असा निघून आलोच नसतो, विराट रहस्यमयी शब्द वापरत म्हणाला. म्हणजे? त्याला हे अवघड वाक्य समजलं नाही. ती व्यक्ती माझी आई आहे, विराट म्हणाला. पण तू तर असं म्हणाला होतास की तुझी आई या जगात, आग्नेय एवढं बोलून शांत झाला. ती कुणासोबत तरी पळून गेली होती. तिला आमच्यासोबत राहायचं नव्हतं, विराट दातवट खात म्हणाला. पण त्याचं हे वाक्य ऐकून तिथे उभ्या असलेल्या त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. स्वतःच्याच मुलाकडून स्वतःबद्दल असे शब्द ऐकून कानात गरम लाव्हा ओतल्यासारखं झालं होतं. मनू, त्या त्याच्याजवळ जात पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या. कोण मनू? इथे मनू या नावाचं कोणीही नाहीये, विराट आपला चेहरा दुसरीकडे वळवत म्हणाला. प्लीज असं नको करूस, त्याला हात लावणार तोच त्याने थोडं दूर होत त्यांच्याकडे किळसवाण्या डोळ्यांनी बघितलं. त्याच्या अशा बघण्यामुळे त्यांनी त्याला स्पर्श करणे टाळलं. सोबतच त्यांच्या मनाला काटे टोचल्याची भावना झाली. तुझा काहीतरी गैरसमज झालाय, मी तुम्हाला नव्हते गेले सोडून, त्याला समजवत म्हणाल्या.
मग कोण गेलं होतं? विराटने प्रश्न विचारला. तुझ्या बाबांमुळे मला जायला लागलं होतं, त्या त्याला समजावण्याच्या सुरात म्हणाल्या. ओ, मग तू परतसुद्धा येऊ शकत होतीस. का नाही आलीस मला भेटायला? का आली नाहीस माझे होणारे हाल बघायला? का घेऊन गेली नाहीस मला तुझ्यासोबत? त्याने त्यांना रागात विचारलं. त्यावेळची परिस्थिती खूप वेगळी होती. त्या त्याला पुन्हा म्हणाल्या. ठीक आहे, मी एक वेळ असं मान्य करतो, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. पण आज जेव्हा मी तुझ्यासमोर होतो तेव्हा का ओळखू शकली नाहीस मला? मुलगा आहे ना मी तुझा, की फक्त एका मुलीलाच जन्माला घातला आहेस तू? विराट रागात म्हणाला. बाळा, मी तुला बघून 23 वर्ष झाली. आता कसं ओळखेन मी? किती बदल झालेला आहे तुझ्यात आत्तापर्यंत? त्या पोटतिडकीने त्याला सांगत होत्या. आई आहेस ना, मग तुझा 6th सेन्स वापरून का ओळखता आलं नाही मला? त्याच्या मनात बरेच प्रश्न होते, ज्यांची उत्तरे देता देता त्यांच्या तोंडाला फेस येणार होता. कसं समजावू तुला? नाही ओळखता आलं मला. तुझ्या चेहऱ्यात खूप बदल झालेला आहे. आणि असंही 2-3 सेकंदाच्या भेटीने कोणी आपल्याला लगेच जवळचं वाटत नाही. त्याला समजावं या आशेने त्या शेवटचं वाक्य म्हणाल्या. पण याचा त्याने वेगळाच अर्थ घेतला. म्हणजे मी कधी जवळचा नव्हतोच ना? तो उपहासाने म्हणाला. दोघांच्या चालणाऱ्या चर्चेमुळे आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे बघत होते. आपण त्या कट्ट्यावर जाऊया का? इतका वेळ त्या दोघांची भांडणे ऐकत उभा असलेला त्यांच्या चर्चेत मध्येच बोलला. बोलू की नको या संभ्रमात होता शिवम. किती वेळ, पण शेवटी अवघडत तो बोलला. तसं ते दोघेही त्याच्याकडे 2 सेकंद बघत बसले. त्यांनासुद्धा समजलं की आपण रस्त्यावर तमाशा करतोय. बास, जे ऐकायचं होतं ते मी ऐकलं. आता निघतो मी. विराट असं बोलून कारमध्ये बसला. जायचंय ना, जा, नाही थांबवणार तुला. असंही काय राहिलंय माझ्या आयुष्यात? तुझ्या बापाने मला पैशांसाठी विकलं. मुलगी डोळ्यांसमोर बर्बाद झाली. पण तुझ्या आयुष्यात आमच्यामुळे काही प्रॉब्लेम नको. जा, असंही मला एकटीने सगळं हँडल करायची सवय आहे. पण आमच्यामुळे तुझं आयुष्य नासायला नको. त्याला म्हणाल्या. त्यांना आपलं रडू आवरलं नाही आणि तिथेच त्या रडू लागल्या. तसं त्याला काहीतरी वाटलं आणि कारमधून उतरून त्यांना त्या कट्ट्यावर बसवलं. बाबांनी तुला विकलं म्हणजे याचा अर्थ काय होतो? त्याने शांतपणे त्यांना विचारलं. त्याला आज सर्व गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या होत्या. कलंक, तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग या कथेचे अपडेट मिळवण्यासाठी कथाविश्व या चॅनलला सबस्क्राईब करा.